रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये जवळजवळ वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभा होत आहेत आणि त्याच पद्धतीने एक बीडमध्ये या ठिकाणी जाहीर सभा होत आहे जी मुंबईच्या वतीने आहे. ईशान्य मुंबई जिल्ह्यामध्ये ही सभा होत आहे. तर आमची जी काही संघटना यंत्रणेला या ठिकाणी त्याचा आढावा घेऊन त्या यंत्रणेला कामाला लावून ही सभा यशस्वी करण्याचं नियोजन आज या ठिकाणी होतं आणि इतर ठिकाणी ज्या पद्धतीने सभा यशस्वी होत आहेत त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आहे. वातावरण खूप तापलेलं आहे. पक्षाचे कार्यकर्ते खूप जिद्दीला पेटलेले आहेत आणि सभा यशस्वी होणार आहे. जसं की वंचित बहुजन आघाडीला जे घटक पक्ष आहे, महायुती आहे, महाविकास आघाडी, त्याच्यामध्ये आमंत्रण दिलं जात नाही, तर तुम्ही कशाप्रकारे पाहता? नाही, आता अशी परिस्थिती नाही आहे. आमंत्रण दिलं जात नाही. आता दुसऱ्या सभेलाही दुसऱ्या मिटिंगलाही जाऊन आले लोक आणि वाटाघाटी आता एक प्रकारे वाटाघाटींनी वेग घेतलेला आहे. वाटाघाटी चालू आहे. आणि 6 तारखेला सुद्धा सभा नवी मुंबईमध्ये पार पडणार आहे, तर त्याची सुद्धा आपण रणनीती कशाप्रकारे आखलेली आहे? लागोपाठ 6 आणि 7 नवी मुंबईनंतर मुंबईचा नंबर लागणार आहे, काय सांगा? त्याची देखील हेच आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की जी आमची संघटनात्मक बांधणी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून कामाला लावणं, नियोजन करून देणं, त्याचं व्यवस्थापन करणं या दृष्टिकोनामधून आम्ही काम करत आहोत आणि सभा यशस्वी होणार आहे. यापूर्वी मुंबईमध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा झाली होती वंचित बहुजन आघाडीची. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आणि आताही सुद्धा लक्ष लागणार आहे का, काय सांगा? हो, आहे ना लक्ष. सगळीकडच्याच मिटिंगांमध्ये महाराष्ट्राचं आणि विशेषतः या ठिकाणचं एकूण जे तापलेलं राजकीय वातावरण आहे, वेगवेगळ्या पक्षांचंही लक्ष आहे आमच्याकडे आणि ज्या पद्धतीने जोरात सभा होत आहेत तशीच एक सभा आता अजून एक मुंबईमध्ये होईल. नवीन समीकरणं तयार होतील असं वाटतंय का या सभेमुळे? नाही, असं नाही. तरी आपण असलं काहीतरी त्यामध्ये व्यवस्थित असेल. तरी लोकसंख्या किती, ॲटमॉस्फिअरला लोकसंख्या किती येतील सभेला? लोकसंख्या ग्राउंड भरून वाहिला.